ब्रेडचे असे स्नॅक्स जे खायला कुरकुरीत तसेच मजेशीर आहेत. आपण आज बनवले आहेत क्रिस्पी ब्रेड स्क्वेअर्स. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मस्त कुरकुरीत असे ब्रेड स्क्वेअर्स आपले खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. ब्रेड स्क्वेअर्स बनवण्यासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांना मॅश करून घेतलेला आहे. त्यात आपण मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालणार आहोत. एक हिरवी मिरची आपण तिचे तुकडे करून घालणार आहोत. थोडेसे ओले हिरवे वाटाणे आपण त्यांना मिक्सरमध्ये जाडसर वाटून तेही घालणार आहोत. यात आपण पाव चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमच्यापेक्षाही कमी आपण गरम मसाला घालणार आहोत. यात आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आपण मिश्रण हाताने एकजीव करूया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसालाही घालू शकता. आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण एका भांड्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत आणि त्यात पाणी घालणार आहोत. आपल्याला जसं जसं कॉर्नफ्लॉवर लागेल तसं तसं आपण ते घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्याचं एक पातळसं मिश्रण बनवायचं आहे. आपण यात अजून थोडं पाणी घालूया. आपलं कॉर्नफ्लॉवरचं पातळ मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण इथे गव्हाच्या ब्रेडच्या 4 स्लाईस घेतलेल्या आहेत. आपल्याला लागतील तेवढ्या आपण त्या वापरायच्या आहेत. या स्लाईसला आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते लावणार आहोत. हे मिश्रण ब्रेडला लावायचं आहे. आपण मिश्रण ब्रेडच्या एका बाजूला पसरून घेणार आहोत. मिश्रण ब्रेडला लावून झाल्यानंतर ते हाताने सारखं करून घ्या. आपलं ब्रेडला मिश्रण व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता आपण ह्या ब्रेडचे 4 तुकडे करणार आहोत. अगदी व्यवस्थित 4 तुकडे होतात. आपण अजून एका ब्रेडला मिश्रण लावून घेऊया.
आपले आणखीन 4 ब्रेडचे तुकडे मिश्रण लावून तयार झालेले आहेत. आपलं उरलेलं मिश्रण आपण बाकीच्या ब्रेडच्या स्लाइसना नंतर लावूयात. आता आपण कॉर्नफ्लॉवरचं जे पातळ मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये हे ब्रेडचे स्क्वेअर्स बुडवून आपण त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत. आपले सगळे ब्रेडचे स्क्वेअर्स ब्रेड क्रम्समध्ये घोळवून झालेले आहेत. चला आता आपण त्यांना तळूया. तळण्यासाठी आपण इथे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात गोडे तेल घेतलेलं आहे. ते गरम होत आलेलं आहे. आपण त्यामध्ये ब्रेड स्क्वेअर्स टाकूयात. गॅस आपण स्लो टू मीडियम ठेवायचा आहे. खायला एकदम कुरकुरीत हलके फुलके असे हे स्नॅक्स आहेत. एक बाजूला व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण त्यांना उलटवायचं आहे. आपले ब्रेड स्क्वेअर्स तळून झालेले आहेत. आपण त्यांना आता काढूयात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. कुरकुरीत असे हे ब्रेड स्क्वेअर्स आपण स्वीट आणि स्पायसी सॉसबरोबर तसेच चिंच आणि खजुराच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत.